त्यांचा दावा। देवेंद्र फडणवीसजींना कुठलेही उपद्रव करण्याची त्यांना गरज भासत नाही। त्यांचं काम नेहमीच प्रामाणिक राहिलं आहे। उलट शरद पवार गटाचे लोक आणि शरद पवार गटाचे अनिल देशमुखजी यांना महाराष्ट्राच्या जनतेची मागणी आहे की आपल्या विरुद्ध एखाद्या अधिकाऱ्याने इतकं गंभीर पद्धतीने आक्षेप घेतला आहे की भ्रष्टाचार झाला आहे, पीएच्या माध्यमातून झाला आहे, नार्को टेस्ट करा तरी मी तयार आहे असे वाजे म्हणतात। मग अशा वेळी कुठल्याही सार्वजनिक जीवनामध्ये राजकारणी व्यक्तींनी दुसऱ्यावर आरोप करण्याऐवजी, देवेंद्र फडणवीसावर आरोप करण्याऐवजी अनिल देशमुखाकडनं ही अपेक्षा होती की होय मी सुद्धा नार्को टेस्टला तयार आहे, मी सुद्धा चौकशीला तयार आहे। जर वाजेचं म्हणणं खोटं निघालं तर जनतेला माहीत होईल, महाराष्ट्राला माहिती होईल। पण तुम्ही जसं वाजेंनी म्हटलं मी नार्को टेस्ट करायला तयार आहे, तसं अनिल देशमुखाकडनं अपेक्षा होती। तर अनिल देशमुखजी जर हे सारं खोटं असेल, तुम्ही त्या ठिकाणी चौकशीला समोर जा, कशाला आरोप प्रत्यारोपात जाताय? आरोप प्रत्यारोपामध्ये महाराष्ट्राची जनता ही माफ करत नाही। त्यामुळं भ्रष्टाचाराच्या आरोपावर मात्र तातडीनं आपण त्या प्रकरणाची चौकशी मागितली पाहिजे। महाराष्ट्र सरकार आहे, केंद्राचं सरकार आहे, तुम्ही ज्या डिपार्टमेंटची मागाल त्या डिपार्टमेंटची चौकशी मागा आणि मग यातनं आपण मुक्त व्हा। आरोप प्रत्यारोपातनं आपल्यावरचा जो आरोप आहे तो जाणार नाही। सार्वजनिक जीवनामध्ये आपल्याला परीक्षा द्याव्या लागतात, त्या दिल्या पाहिजे। राष्ट्रवादीच्या आमदारांची कामं होत नाही, त्यामुळे शरद पवारांनी काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। काय असं आहे की सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष सर्वांचेच कामं सरकार करतं, कमी जास्त प्रमाणात असतं। पण त्यांच्या गटाच्या आमदारांचे कामं करण्याकरता पवारसाहेब शिंदेसाहेबांना भेटले असतील। हे आमच्याही काळात आम्ही असायचं, जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं आमच्या आमदाराचे कामं व्हायचे नाही, आम्ही आपले डेप्युटेशन घेऊन जायचो। त्यामुळे हे होत असतं राजकारणामध्ये, काही कामं कमी जास्त होत असतात, पण त्यामुळं सरकारला भेटावंच लागतं। नाना पटोले यांनी असं म्हटलंय की ऑक्टोबरमध्ये आमचं सरकार येईल, आम्ही या सगळ्या प्रकरणाची चौकशी करू, दूध का दूध आणि पाणी का पाणी। मुंगेरी लाल के हसीन सपने नाना पटोले बघतायत। उद्या जरी निवडणुका झाल्या तरी महायुतीचं सरकार येणार आहे आणि जनतेला काय पाहिजे? जनतेला केंद्रातलं आणि राज्याचे दोन सरकार पाहिजे, लंगडं सरकार नको आहे। जनतेला हे माहीत आहे की जर मोदीचं सरकार देशामध्ये आणि इथं जर महाविकास आघाडीचे हे भंगार कंपनी आली, तरी भंगार कंपनी आहे, या भंगार कंपनीने महाविकास आघाडीने मोदी सरकारच्या 15 योजना थांबवल्या होत्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना। आता जनतेला माहीत आहे हे भंगार आले तर मोदीचं सरकारच्या योजना थांबवतील। मोदींची अन्न सुरक्षा अभियान थांबवेल, पीक विमा योजना थांबवेल, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणा योजना थांबवेल, शेतकऱ्याला मोफत वीज दिली आमच्या सरकारने, ते हे लोक थांबवतील। त्यामुळे भंगार महाविकास आघाडी कधी येणार नाही, डबल इंजिन सरकार येईल। आणि जनतेलाही माहिती आहे लोकसभेमध्ये जे काही झालं ते जनतेला कन्फ्यूज केल्यामुळे झालं। आता जनता पुन्हा एकदा मोदीजी आणि महाराष्ट्रातल्या महायुतीच्या आमच्या नेतृत्वाच्या मागे उभी आहे। सर, संजय राऊत म्हणाले की मानसिक संतुलन कोणाचं ढासळलं आहे हे विधानसभेत कळेल आणि राज ठाकरे आणि शिंदे यांची भेट ही देवाणघेवाण भेट होती। असं आहे, संजय राऊताबद्दल तर मी काही बोलणं योग्य नाही, ते आमचे नितेश राणेजी बोलतील। पण प्रश्न असा आहे संजय राऊतांना की उद्धव ठाकरेजी जे बोलतायत ते कोणत्या अवस्थेत बोलते आहेत? ज्या अमित भाईंनी माननीय पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वामध्ये काश्मीर ते कन्याकुमारी एकत्र 370 कलम हटवून एक करण्याचं स्वप्न या देशाचं पूर्ण केलं। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं की 370 कलम हटवा, काश्मीरला भारतामध्ये आणा, काश्मीर आणि भारताचं संविधान एक करा। मोदीजी अमित भाईंनी हे करून दाखवलं। तुम्ही तर मोठ्या मनाने अमित भाईचं अभिनंदन केलं पाहिजे, पण तुम्ही औरंगजेबी वृत्तीमध्ये आले आहेत। औरंगजेबाचे जे काही वृत्ती होती त्या वृत्तीमध्ये तुम्ही शिरलात।
तुम्ही त्या ठिकाणी सांगतायत मला आता दुसऱ्या मताची गरज नाही आहे, मला आता मुस्लिम आणि ख्रिश्चन मतं जरी भेटले तरी माझं काम जमतं. तुम्ही धर्माचं मताचं राजकारण करायला लागले आहे. तुमच्या मग औरंगजेबी वृत्ती घुसलेली आहे आणि तुम्हाला आम्हाला नाही, तुम्हाला जनता धडा शिकवेल, तुमच्या खोटारडेपणाला धडा शिकवेल. तुमचं खोटारडेपण मशीनच्या माध्यमातून निघेल आणि तुमचं जे मानसिक तुम्हाला आजार झाला आहे, तुम्हाला नागपूरच्या पागलखाना चौकातल्या हॉस्पिटलला भरती करायची गरज आहे. लवकरच त्याचा इलाज होईल. खरं तर महाराष्ट्राची जनता हे पसंत करत नाही आहे. ज्या पद्धतीने तुम्ही बोलता सकाळी 9 वाजता, ज्या पद्धतीनं क्लिष्ट भाषेत बोलता, गलिच्छ भाषेत बोलता, त्या ठिकाणी महाराष्ट्राची जनता आता विकास पाहिजे आहे. विकासाच्या मुद्द्यावर बोला. सकाळी 9 वाजता तुमचा जो टेप रेकॉर्ड चालू होतो तो विकासाच्या मुद्द्यावर सुरू करा. मोदी यांच्या सरकारमध्ये काय अपेक्षित आहे, एकनाथ शिंदे सरकारकडनं काय अपेक्षित आहे, काय जनतेकरता केलं पाहिजे, महाराष्ट्राच्या शेतकऱ्याकरता काय केलं पाहिजे, हे या ठिकाणी हजारो लोक जनता या ठिकाणी आहे, त्यांच्याकरता काय केलं पाहिजे हे कधी नाही आहे. सकाळी झोपून उठलं याला टोमणा मारते, त्याला टोमणा मारते. तुम्ही त्यांच्या टोमणा घेऊन येता, आमच्याकडे येता. हे टोमणे चालू आहे. जनतेचं बघा, जनतेचे प्रश्न उचला. माझं आव्हान आहे उद्धव ठाकरेंना, एक तरी विकासाचं काम भाषणात सांगा. पुढचं भाषण विकासावर करू द्या उद्धव ठाकरेंना. उद्धव ठाकरेंना विकासाचं भाषण येत नाही. उद्धव ठाकरे हे मानसिक वृत्ती खराब झाल्यासारखं भाषण देतात. मुंबईतल्या मोक्याच्या 20 जागा सरकार हे बिल्डरांच्या खिशात घालत आहे. लाडके बिल्डर आहे असं मी सांगितलं ना, हे एवढे खोटारडे आहे. यांनी खोटं बोलून मतं घेतले लोकसभेमध्ये. हे खोटारडे. आता सांगते बिल्डराचं सरकार आलं, याचं सरकार आलं. तुमचं सरकार एवढं बोगस होतं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 2.5 वर्षात 2 दिवस गेले मंत्रालयामध्ये. 2 दिवस. मी 30 वर्ष झाले सार्वजनिक जीवनामध्ये आहे, 18 वर्ष विधानमंडळात आहे. मी महाराष्ट्राच्या इतिहासातला असा मुख्यमंत्री बघितला उद्धव ठाकरे नावाचे की फक्त 24 महिन्यात 2 दिवस मंत्रालयात आले, 2 दिवस विधानमंडळात आले. मी पेन नसलेला मुख्यमंत्री बघितलेला आहे उद्धव ठाकरेच्या रूपाने. त्यामुळं काय सांगतात, विकासावर बोला, विकासावर चर्चा करा, खोटारडेपणा बंद करा. झालं खोटं बोलून, खूप झालं आता. त्यामुळे मला वाटतं आता पुढच्या काळामध्ये विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करा. हिंदी में सिर्फ अनिल देशमुख का देखिए, मैं बार बार कहता हूँ कल से, अगर सचिन वाजे ने कहा है कि मेरी नार्को टेस्ट कराओ, सीबीआई के पास पुरावे हैं कि अनिल देशमुख जी ने कुछ किया है. अब अनिल देशमुख जी की जवाबदारी बनती है सार्वजनिक स्वरूप से. ठीक है, वाजे ने नार्को टेस्ट कही तो मेरी भी नार्को टेस्ट कर लो, फिर मान जाते. अगर अनिल देशमुख जी कहते हैं वाजे ने आरोप लगाया, कोई भी चौकसी लगाओ, मैं तैयार हूँ, मान जाते. लेकिन अनिल देशमुख जी क्या कर रहे हैं, कल से वो क्या बात कर रहे हैं, देवेंद्र फडणवीस वैसे है, उन्होंने ऐसा कर दिया, उनने वैसा कर दिया. इसमें आपका आरोप छुप जाएगा क्या? आपके आरोप खत्म हो जाएंगे क्या? आरोप तब खत्म होंगे जब चौकसी का रिपोर्ट 0 आएगा. ऐसी कई चौकसी महाविकास आघाड़ी सरकार में हमारी लगाई गई, हमारे 0 आ गए. आप भी 0 करके दिखाइए. छोड़िए बातों को, क्यों झगड़ा करते हो भाई, सामने जाइए. जरांगे पाटलांनी म्हटलेलं की आता आरक्षणाची आशा जी आहे ती मावळलेली आहे. आता आम्ही निवडणुकीची तयारी करतोय. एक प्रकारे सरकारला इशारा दिला. मला वाटतं की एकनाथ शिंदेजींनी ज्या पद्धतीने मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात आणि आत्ताही मराठा समाजाला ज्या ज्या पद्धतीने सांभाळण्याचा, आरक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे, पुढेही ते करतील. पण महाराष्ट्राचं एकनाथ शिंदे सरकार मराठा समाजाला व्यवस्थित आरक्षण, त्यांच्या मागण्या पूर्ण करेल आणि ओबीसीलाही त्या ठिकाणी धक्का लावणार नाही. मला वाटतं एकनाथ शिंदेजीवर मला विश्वास आहे. सरकारच्या ज्या योजना येत आहेत त्या योजनांचा भार वित्त विभागावर पडत आहे, अशा प्रकारचे आरोप लाडली केले जात आहेत. अरे तुमच्या घरचं काय गेलं, सरकारचेच पैसे चालले ना. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये जर लोकांना 3000 रुपये रक्षाबंधनाला भेटले, समजा आमच्या बहिणीला 3000 रुपये रक्षाबंधनाला भेटणार आहे, दोन इन्स्टॉलमेंट, दीपावलीला 2 इन्स्टॉलमेंट भेटणार आहे. आमची मागणी केली आहे मुख्यमंत्र्याला. जर सरकारच्या तिजोरीतनं 50,000 कोटी गेले तर संजय राऊतचं का बिघडलं? तुमच्या अकाउंटमध्ये गेले का? उद्धव ठाकरेच्या घरातून गेले का? महाविकास आघाडीच्या नेत्याच्या घरातून चाललंय की भाजपाच्या घरातून चाललंय? सरकारी पैसा आहे, सरकारी लोकांचा पैसा आहे, सरकारचा जनतेकडचा पैसा सरकारमध्ये जमा होतो. हा जनतेचा पैसा आहे. जनतेचा पैसा जनतेला गेला तर माझं याला समर्थन आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यामध्ये किती पैसा लागला तरी सरकारने मागे पाहू नका. शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याकरता सरकारने निर्णय घेतलाय.
याकरता 10,000 कोटी लागले तरी मागं पाहू नका. गरीब माणसाला अन्न देण्याकरता किती पैसा लागो मागं पाहू नका. 3 सिलेंडरला मोफत देण्यासाठी जेवढा पैसा लागेल तेवढा द्या. गरीब माणसाकरता जे जे लागेल ते सरकारने दिलं पाहिजे. एखादा रस्ता कमी झाला चालेल, पण गरीब माणसाचं जगणं चांगलं झालं पाहिजे. त्याच्या मुलाला शिक्षण भेटलं पाहिजे, लोकांना रोजगार भेटला पाहिजे. याकरता सरकारने काम केलं पाहिजे. तुमच्या घरातलं काय चाललं मला सांगा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये 45,000 कोटी गेले, तर महाविकास आघाडीच्या घरातलं काय गेलं? नाना पटोलेच्या घरातलं काय चाललं? जयंत पाटलाच्या घरातून काही चाललं का? काही बावनकुळेच्या घरातून काही चाललं? हे चाललं सरकारचं. सरकारी लोकांची आहे, लोकांकरता काम करणारी आहे, आणि त्यामुळे जनतेच्या पैशाचं जनतेला मदत करावी अशा भूमिकेत मी आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.